सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मराठी पाट्या बदलायला सुरुवात झालेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 9 प्रभाग समितीच्या मध्ये सहाय्यक आयुक्तांच्या वतीने आतापर्यंत 2066 दुकानदार आणि आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे। का तर मराठी पाट्या नसल्यामुळे ह्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मनसेच्या ॲक्शन मोड नंतर आता महापालिका देखील आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कुठेही झुगारू नये यासाठी महापालिका देखील आता त्यांची टीम तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे 9 प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या वतीने अनेक प्रभागामध्ये या मराठी पाट्या दुकानदारांच्या आहेत का नाही हे तपासले जातात। का काही दुकानदारांनी आता मराठी पाट्या लावायला सुरुवात केली आहे। इंग्रजी फॉन्ट ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीचा फॉन्ट मराठी देखील असला पाहिजे असं देखील महापालिकेच्या आयुक्तांनी सांगण्यात आलं। त्यामुळे या संदर्भात आता काही दुकानदार आता मराठी पाट्या बदलायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत 2066 दुकानदारांना आणि आस्थापनांना महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आली आहे। त्यामुळे मनसेच्या या आंदोलनानंतर कुठेतरी आता दुकानदार आणि आस्थापनांकडून कुठे जाग आलेली आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात दुकानदारांच्या ज्या मराठी पाट्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा आदिलसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।